की पाणी पुरवठा आणि पाणी ही शहराची निकड आहे. आपण बघितलं की लोकप्रतिनिधी आल्यानंतर सभागृहामध्ये पाण्याची विशेष बैठक झाली. त्यावरती असं लक्षात आलं की टाक्या तर बांधल्या गेल्या आहेत, पण वितरण व्यवस्था ही प्लॅनिंगमध्ये नव्हती. प्रशासकीय काळामध्ये जी काही वितरण व्यवस्था झाली आहे ती जरी काही ठिकाणी पूर्ण आहे, काही ठिकाणी अपूर्ण आहे. टाक्यांचं म्हटलं तर टाक्यांचं बांधकाम देखील काही ठिकाणी झालं आहे. 17 टाक्या गेल्या काळात प्रपोज केल्या होत्या, त्यापैकी 10 टाक्या ज्या आहेत त्यांचं बांधकाम पूर्ण आहे. एक असं लक्षात आलं की एका टाकीमध्ये तर गळती आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं असं ह्या पूर्ण चर्चेतनं झालं आहे. ते झालं पण आहे. त्यानंतर मुळात जो पाणी पुरवठा शहरासाठी झाला पाहिजे, मुबलक पाणी पुरवठा, आता येणाऱ्या मेमध्ये कडक उन्हाळा आज आपण बघतोय, गेल्या आठवड्याभरापासून उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या वाढल्या आहेत आणि म्हणून ह्या सुट्टीमध्ये जेव्हा की आपल्याकडे पाहुणे येतात, घरी सगळेजण उपस्थित असतात, जे काही शाळकरी मुलं आहेत ते देखील घरी असतात, तर निश्चितपणे पाण्याचा वापर रोजच्या मानाने थोडा जास्त होतो. आणि हे सगळं लक्षात घेऊन जर आत्ता पाण्याचं नियोजन नाही केलं तर नक्की आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी काही चांगली जाणार नाही आहे. आपण जर बघितलं तर कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे, ते इतर कामं जे काही सुरू आहे त्यामध्ये खरं तर कॉन्ट्रॅक्टर हे जे आहे ते अतिशय हलगर्जीपणाने काम करते असं लक्षात आलं. आज सकाळी देखील एक पाण्याची लाईन जी आहे ती फुटलेली आहे OFC केबलच्या कंत्राटदाराकडनं. तर अशा पद्धतीने जेव्हा 6 युटिलिटीज टाकलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा अजून MSEBकडनं पण आम्हाला एक विनंती अर्ज मिळाला आहे की आम्हाला देखील भूमिगत तारा करायच्या आहे. BSNLकडनं पण मिळालं आहे. तर होतं काय आहे की आपण जे काम केलं आहे ते पूर्णत्वास ऑलमोस्ट आलं आहे. ह्या आठवड्याभरात सगळं काम खरं तर आपल्याला बुजवायचं होतं, बंद करायचं होतं, पण आता MSEBने पत्र दिलं आहे की आम्हाला 10 दिवसाचा अधिकचा वेळ द्या, जेणेकरून भूमिगत तारांसाठी आम्हाला मदत होईल. BSNLने देखील ह्याच प्रकारची मागणी केलेली आहे त्यांचे केबल टाकण्यासाठी. त्यामुळे हे बुजवण्याचं काम खरं तर लवकरात लवकर झालं तर हा जो काही पाण्याचा जो काय म्हणतो आपण, एक प्रकारे पाणी जे आहे ते गळतीने आणि पाईपलाईन फुटलीने वाया जात आहे आणि इथे लोकांना प्यायला पाणी नाही. खरं तर ह्या पद्धतीचं मॉनिटरिंग खरं तर अपेक्षित आहे की आपल्या कॉर्पोरेशनचे जे काही अधिकारी पदाधिकारी आहे, कंत्राटदार जर त्यांचा प्लंबर वापरत असेल तो चांगल्या पद्धतीने काम न करता गळती आहे असं इथे काही चर्चा झाली, तर असं न होता आपले प्लंबर तिथे गेले पाहिजे, त्यांनी व्यवस्थित काम करून घेतलं पाहिजे तिथे आणि कोणीतरी मॉनिटरिंग असलं पाहिजे. या पूर्ण चर्चेमध्ये असं जाणवलं की पाणी पुरवठा विभाग असेल, ड्रेनेज विभाग असेल, त्यांना बऱ्यापैकी अतिरिक्त कारभार दिला गेला आहे आणि त्यामुळे एक मॅनपॉवर आणि अनुभवी पूर्ण मॅनपॉवरची कमतरता कुठेतरी जाणवते. नवीन आलेले जे काही भरती प्रक्रियेतले इंजिनियर्स असतील त्यांना जर खाली माहिती असेल की आपल्याला करून काय घ्यायचं, रॉकेट सायन्स नाही आहे पण हे टेक्निकल काम जरूर आहे आणि याच्यामध्ये जर काही पुढे मागे झालं तर निश्चित नाशिकचं परमनंट नुकसान होणार आहे. तर हे न व्हावं म्हणून एक चर्चाअंती आम्ही असं ठरवलं आहे की आपल्याकडे खरं तर अनुभवी अधिकारी आहेत जे नाशिकचेच आहेत आणि ते गेल्या 2 कुंभमेळ्यापासून काम करता आहेत, प्लस त्यांना नाशिकमध्ये पाणी पुरवठ्याची जाण आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर चव्हाणके साहेब आहेत, RK पवार आहेत, ह्यासारखे जे पाणी पुरवठा आधी करत होते आणि बघत होते, या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा खरं तर आपण वापर या गोष्टीमध्ये करू शकतो. आज पाणी पुरवठ्यात जर आपल्याकडे अधिकारी किंवा काम करणारे व्यक्ती मॅनपॉवर कमी असेल, जुने वॉलमन देखील आहेत ज्यांना माहिती आहे, कारण कंत्राटी वॉलमन जे आहेत त्यांना माहीत नाही आहे की कुठल्या विभागाला कशी पाईपलाईन जोडलेली आहे आणि कुठे पाणी पुरवठा होतो आहे. तर मला असं वाटतं जे एक्सपिरियन्स आणि परमनंट कर्मचारी आपल्याकडे होते, जे रिटायर झालेले आहेत, त्यांचं एक मीटिंग घेऊन इथे त्यांच्या अनुभवाचा एक काहीतरी वापर करून आपण काही नियोजन करता येत आहे का हे देखील आम्ही पडताळून पाहणार आहोत. येत्या 15-16 तारखेला या सगळ्यांची एक एकत्रित बैठक घेऊन नाशिककरांची जी पाण्याची काही निकड आहे तो पाणी पुरवठा सुरळीत करून एक प्लॅनिंग करून
कारण आता आपण पाहतोय की 600 ml वर पाणी खरं तर आपण वापरतोय, पण ते लिकेज होऊन आणि काही ठिकाणी नळ चोरीचे, पाणी कनेक्शन चोरीचे देखील असे खूप इन्सिडेन्सेस घडलेले आहेत, जेणेकरून पाणी ते एंड युजरपर्यंत म्हणजे जो आज टॅक्स भरतोय त्या नागरिकांपर्यंत खरं तर हे पाणी जाणं अपेक्षित आहे. ते तिथे न जाता गळतीमध्ये आणि पाणी कनेक्शन चोर जे असतील त्यांच्याकडे डायव्हर्ट होत आहे. म्हणून पाणी असून देखील लोकांपर्यंत पाणी पुरत नाही आहे. त्यामुळे ह्या विषयावरती अतिशय गांभीर्याने इथे चर्चा झालेली आहे आणि येत्या काळात जर हे ह्या महिना अखेर मेपर्यंत जेव्हा सुट्ट्या लागतात तोपर्यंत हा पाणी पुरवठा सुरळीत जर करण्यात नाही आला तर आम्ही अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कठोर कारवाई करू. विकास कामे सुरू आहे त्या ठिकाणी नक्कीच कॉन्ट्रॅक्टर हलगर्जीपणाने जर कामं करत असतील आणि अशा पद्धतीने जेव्हा आता उन्हाळा येतोय त्यात पाण्याचा असा गैरवापर किंवा आपण म्हणतो पाणी वाया घालण्याचं काम खरं तर हे कंत्राटी काम दिलेले आहेत त्यांच्याकडनं होत आहे. तर आम्ही निश्चितपणे 5 पट त्यांच्यावरती पेनल्टी लावतो आहे आणि ही पेनल्टी जर ते भरले नाही, कारण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आम्ही त्यांना पत्र देतोय पण कॉन्ट्रॅक्टर्स त्याला सिरियसली घेत नाही. मग मी त्यांना सांगितलं की आपल्या सगळ्या मनपामध्ये जेवढे विभाग असतील त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे आणि जर अशा पद्धतीने जर पाणी पुरवठ्याचं काही नुकसान जर त्या कंत्राटदाराने केलं असेल तर त्याचं जे बिल आहे ते काढताना पाणी पुरवठ्याची NOC किंवा कोणी त्याला नोटीस दिलेली असेल तर ते बिलातनं ते मायनस करून घ्यावे, म्हणजे ती पेनल्टी निश्चितपणे कॉर्पोरेशनला मिळेल. आणि त्याचबरोबर जेही काही पाण्याचं गैरवापर होतोय त्यांना देखील इथे पेनलाइज करणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने चुकीचं कनेक्शन जर काही लोक घेत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली. म्हणजे पाणी देणं आणि कुंभाचं पूर्ण काम पूर्णत्वास आणणं ही तर खरं जबाबदारी आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा फॉलोअप करू शकतो, पण एक्झिक्युशन लेवलला फील्डवरती काम करणं ही अधिकाऱ्यांची ज्यांना टेक्निकल नॉलेज आहे कॉन्ट्रॅक्टरची या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण हे एक जर कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल आणि जर फॉलोअप स्ट्रॉंग असेल तर ते काम पूर्णत्वास येतं. आणि मला इथे दिसतं आहे की एक इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन नसल्यामुळे जर काम अपूर्ण राहत असेल तर हे आपलं NMCचं फेल्युअर आहे आणि हे जर झालं तर हे काही आपल्याला शोभनीय नाही. आणि म्हणून मी त्यांना असं म्हटले की तुम्हाला रात्रीच्या झोपा कशा लागतात, कारण ही खूप गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. आपलं नाशिक हे जर आपण 24/7 जर इथे इतकं काम आहे ते जर केलं नाही आणि तशा पद्धतीने सिरियसली नाही झालं तर ते काही चुकीचं होता कामा नये. आणि यासाठी आम्हाला खरं तर इथे ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ती जबाबदारी आम्ही पार पाडूच आणि त्यांच्या मागे लागून हे काम पूर्ण चांगलं आणि क्वालिटीचं कसं होईल याचा खरं तर आम्ही विचार करतोय. अनुभव कमी आहे असं मी म्हणणार नाही, पण ज्या ग्रॅव्हिटीने आपण म्हणतो ना एखादी गोष्ट किती कॅज्युअली घ्यायची आहे आणि ते टेक्निकल नॉलेज कसं होतं की जुन्या काळात ज्यांनी कामं केलं त्या पाईपलाईन ड्रेनेज हा असा विषय आहे की त्याचा वॉल कुठे आहे, कारण शेवटी ते खोदलेलं असतं, कुठे कनेक्शन घेतलं ते जर मॅप व्यवस्थित स्टडी नाही केलं. आता आपण बघतो की अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे. म्हणजे एका ठिकाणी तर असं आहे की पश्चिममध्ये आमच्याकडे ना पाणी पुरवठा असेल किंवा ड्रेनेज असेल या दोन्हींना कोणी अधिकारी नाही आहे. त्यामुळे अशी जर परिस्थिती असेल तर खालच्या अधिकाऱ्याचं नॉलेज जे असतं जो कोणी JE लेवलचा असेल किंवा कनिष्ठ लेवलचा असेल तर त्याला लिमिटेड नॉलेज असतं, तो मोठा विचार करू शकत नाही. त्यामुळे प्लॅनिंग हे व्यवस्थित होऊ शकत नाही की कुठलं नळ जोडणी कुठे क्रॉसिंग करायला पाहिजे का, कुठे काय घेतलं पाहिजे. हे जे नॉलेज आहे हे टेक्निकल आहे आणि त्यामुळे जर तिथे वरचा अधिकारी वरच्या लेवल अँड मिडल अधिकारी नसेल तर हे जे नियोजनात गॅप आहे, कम्युनिकेशन आहे हे होत नाही. आणि त्यामुळे अजून मॅनपॉवरची गरज आहे, पण ती मॅनपॉवर जर अजून अनुभवी असेल, जुनी असेल तर त्याने आपल्याला इफेक्टिव्हनेस जास्त मिळेल असा माझा विचार आहे.